चूज द करेक्ट रिप्लेसमेंट फॉर द अंडरलाइन्ड आयटम्स. हा एक म्हणजे सेंटेन्स दिले. दे रेस्टेड ॲट सनसेट. आता बघा, दे रेस्टेड ॲट सनसेट असं जर म्हटलं तर ॲट सनसेट काय आहे, ज्याला आपण म्हणूयात की फ्रेज आहे. ऍक्च्युली ती फ्रेज आहे ॲट सनसेट. त्यांनी काय सांगितलं, त्याला रिप्लेसमेंट शोधा. दे रेस्टेड व्हेअर ॲट सनसेट. आता मला सांगा, दे रेस्टेड व्हेअर जर म्हटलं की व्हेन म्हटलं, व्हेअर जर म्हटलं तर आपल्याला ठिकाणी यायला पाहिजे. दे रेस्टेड व्हेन ॲट सनसेट, सूर्य मावळण्याच्या वेळेस त्यांनी काय आराम वगैरे केला, असं एक सेंटेन्स आहे. आता बघा, दे रेस्टेड म्हणजे काय, सिंपल पास्ट टेन्स. क्लिअर आहे का? सिंपल पास्ट टेन्स या सेंटेन्स मध्ये मेन क्लॉज मध्ये यूज केलाय. दे रेस्टेड. आता पुढे ॲट सनसेट म्हणजे सूर्य मावळतानाच्या वेळेस. मग आता बघा, ही जी फ्रेज आहे त्यांनी सांगताना असं सांगितलं नाही की या फ्रेजच्या ठिकाणी एखादा क्लॉज घ्या. करायचंय काय बघा, या फ्रेजला रिप्लेसमेंट आपल्याला एक क्लॉज शोधायचा. दे रेस्टेड ॲट सनसेट, या ॲट सनसेट या फ्रेजच्या ऐवजी आपल्याला क्लॉज घ्यायचा आहे. ऑप्शन पैकी बघा मग, व्हेन इव्हिनिंग वॉज कमिंग, व्हेन इव्हिनिंग केम, व्हेन इव्हिनिंग हॅड कम, व्हेन इव्हिनिंग हॅज कम. आता बघा, दे रेस्टेड ॲट सनसेट याच्यामध्ये मेन क्लॉज मध्ये टेन्स कोणता आहे, सिंपल पास्ट. तुम्ही जर पाहिलं असेल आपल्याकडे सिंपल पास्ट या टेन्सचा यूज करताना, खरं तर त्याची आवश्यकता नाही, पण मी तुम्हाला सांगतो कारण कुठे ते उपयोगी पडू शकतो. सिंपल पास्ट टेन्सचा यूज कधी करायचा, जेव्हा पास्ट मध्ये दोन घटना घडलेल्या असतील, त्यामध्ये त्याची एक यूज असा आहे, पास्ट टेन्स मध्ये दोन घटना घडलेल्या आहेत, एक अगोदर घडली आणि त्याच्यानंतर दुसरी घटना घडली, दोघांमध्ये थोडाफार वेळ वगैरे आहे. बघा बरं का, दोघांमध्ये वेळ आहे. असं जर असेल, वेळेनुसार पहिली जी घटना घडली आहे ती पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आपण सांगतो, आणि वेळेनुसार नंतर जी घटना घडली आहे ती आपण सिंपल पास्ट टेन्स मध्ये सांगतो. कळालंय का? एक यूज कळाला सिंपल पास्ट टेन्सचा. दुसरा यूज आहे, जर दोन्ही घटना एका पाठोपाठ एक लगेच घडल्या असतील, त्याच्यामध्ये खंड नाहीये, वेळ अंतर जास्त नाहीये, तर दोन्ही सुद्धा घटना सिंपल पास्ट टेन्स मध्ये सांगितल्या जातात. कळालंय का? आले आता लक्षात? आणि मग आता इथे क्लॉज घेताना सुद्धा जर सिंपल पास्ट टेन्स मध्ये सांगितले, संध्याकाळची वेळ झाली, सूर्य मावळला आणि त्याच वेळेस त्यांनी आराम केला, मध्ये वेळ गेलाय का? नाही, दोन्ही घटना लगेच घडलेल्या आहेत. मग असं जर घडलेलं असेल तर दोन्ही सुद्धा ज्या घटना आहेत त्या आपल्याला सिंपल पास्ट मध्ये सांगाव्या लागतील. ऑप्शन आपल्याकडे एकच आहे. ओके, इथं 1, 3, 2, 4 असं तुम्हाला दिसत असेल. जो आपला आन्सर आहे बघा, म्हणजे आपण क्वेश्चन पेपर जे अपलोड केले ते सगळे सेट ए चे आहेत. तर त्याच्यामध्ये हे फक्त एवढ्या एकाच प्रश्नपत्रिकेला होणाऱ्या क्वेश्चन पॅराजंबल झालेले आहेत. ओके, क्वेश्चन नंबर 38 सेट ए मध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये बघा, व्हेन इव्हिनिंग वॉज कमिंग, व्हेन इव्हिनिंग हॅड कम. बरोबर आहे, म्हणजे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर असेच आहेत. इथं फक्त एवढं एकदा चेक करून घ्या, 1 नंबरच्या नंतर 3 नंबरचा ऑप्शन सरळ सरळ आलाय. आणि मग आपला आन्सर सुद्धा काय असणार आहे, व्हेन इव्हिनिंग केम. का? सिंपल पास्ट मध्ये आपल्याला दोन्ही सुद्धा घटना सांगावी लागतील. फक्त या फ्रेजला रिप्लेस केलंय क्लॉजने, व्हेन इव्हिनिंग केम. कळालंय?